हॅलो. हा आत्या बोल ना. काय करू राहिली पिंकी? काही नाही आत्या, बसली होती. म्हणजे आताच भांडी घासली मी. भांडी घासले, ती आली आणि बसलीच घंटाकभर. श्रावणी दीदी तिकडे आली का मग पुण्याले, का इकडे आहे ते? नाही बाई, तिकडेच आहे तिच्या काकाच्या घरी. भांडे घासले. आई कुठे गेली? अभ्यास नाही का आज? आहे ना, अभ्यास रोजच करत असतो आता. अभ्यास आहे ना, मग काय तर. आता आता आमची टेस्ट आहे म्हणजे शाळेत. हा, तर त्याचाही अभ्यास चालू आहे. अभ्यास करत असतो आता मी. हो. असं का? आई कुठे गेली हो बाई? आई ते पापड इकायला गेली. हो का? आणि बाबा आबाजी काय करू राहिले? आणि बाबू बाई, बाबू बाबू झोपेलाय. आबाजी आहेत बाबू जवळ बसेल. बाबूला पाण्यात टाकलं तर झोपेलाय. आबाजी बसले तर ती मी भांडे घासले आणि माझे बाबा वावरात गेले. वावरात? हो का? काय आले वा? ते वाई होती तर वाई काढून राहिले. वाई करायला गेले वावरात. असं असं. हो का? चांगलं आहे बाई सगळं? हो आता चांगलं आहे सगळं. श्रावणी दीदी इकडे आहे, पण ती नाही. राणी बी आहे तिच्या मामाच्या घरी. काल आलता राणीचा फोन, म्हणे मी येतो म्हणे. मग माय बाबा म्हणत मी तुला घ्यायला येतो बा. मामा बाबाला सांगितलं राणी येतो म्हणते. तर मग काकू नाही म्हणे. काकू म्हणे ते कुठेतरी चालले तिकडे. मग काकू म्हणे मी येईन तेव्हाच आणीन म्हणे राणीले. नाही तर मग बाबा जात होते, राणीला घेऊन येत होते. असं का? असं असं. हो का? हो, येईन ना काकू इकडे वापस येता येता एकदा येईन ना घरी. असं का? बाई आई आली की सांगजो आईला फोन करायचा. मी येतो तिकडे, तर मग येईन मी 4-5 दिवसानं. हो का? ये ना अक्का, ये ना. मामा बी येतात का सांगा? मामाला बी आणजो आपल्या घरी. हो, मामा येतील. आता पाहतो ना काय होते. तर आता मला ठरलं की फोनच लावतो मी. मामा म्हणा 4-5 दिवसानं, पण जर आला योगतोय पाहिजे 2-3 दिवसात येईन, नाही तर 4 येतोच मी. आठवड्यात येतोच. हा, सांगतो आईला आता येते म्हणा या आठवड्यात. मग नाहीतरी श्रावण दीदीला घ्यायला लागते ना बाई, तर मग येतो आम्ही. मग घरी येईन. ट्युशनचं काय चालू बाई? ट्युशन झालं ना आता चालू. हो, मी लावली नाही की आता. काही काम नाही ट्युशनचं फालतूचं. काही नसते ते, उगाच हुकमपट्टी करा लागते. सेल्फ स्टडी करतो ना आता मी. हो, मी स्वतःच करतो सगळं. मी ट्युशन मुद्दामच नाही लावली. म्हणजे माझे बाबा म्हणत जात लावू, माझी आई बी म्हणे लावू, पण मॅच म्हटलं नाही ट्युशन नाही लावू म्हटलं. ते ट्युशन मध्ये काय ते चांगला अभ्यास नाही होत की आता. मनानच अभ्यास होती घरी. मग काय तर मी मनानच करून राहिली. मुद्दामच नाही लावली. माझे बाबा म्हणत जात लावू म्हणून. माझे बाबा तर गेलते भेटीले. म्हणजे सर सोबत बोलायले. या बाकीच्या लेकरांनी लावली ना, तर पण मॅच नाही म्हटलं. मी नाही म्हटलं. असं का? त्या लावली नाही? बाबा गेलते का विचारायला? कोणती ट्युशन? ते माय बाबा 2-3 ठिकाणी गेले. हो, अकोल्यात 2-3 ठिकाणी. बापा लय मोठ्या मोठ्या ट्युशन आहेत ना, तर लय मोठ्या मोठ्या ट्युशन आहेत गेले होते माय बाबा बोलायले. हो, पण ते मी नाही म्हटलं ना. मॅच नाही म्हटलं. नाही तर माझे बाबा पैसे घेऊन गेलते. हो, पैसे भरून टाकतो म्हणत. पण ते अक्का काही कामाची गोष्ट नाही ना. उगाच जाण्या यायला टाइम जाते. घरी कसं जायचा टाइम असते आणि अभ्यास होते. मग काय तर अक्का तू कधी येऊन राहिली मला सांग ना. मी आईला सांगतो ना. मग सतू आत्याला सांगू का? सतू आत्याला सांगतो, तिला बोलावून घ्यायला लावतो आईले. तुझी भेट होते ना मग. किती हुशार आहे बाय बापाचा. झाक झाकते. माय बाबा पैसे घेऊन गेलते म्हणते. पिंकी लय हुशार झाली वा. तुझे बाबा गेलते का पैसे घेऊन? असं का? मला तर मी आता म्हणलं तर मला तर दुसरंच समजलं काही. दुसरं काही नाही आता. म्हणजे मला बाबा खरंच गेलते फी भरायला, पण मी नाही म्हटलं ना. मग काय भरती उगाच फुकट पैसे देऊन देतील का त्या मास्तरले. ट्युशनचं काही नाही ना वाटतं, एवढं काहीच टेन्शन नाही. मला तसंच होते. आणि कृष्णा आहे ना, कृष्णानं लावली ना बापा. कृष्णानं मोठी ट्युशन लावली, तर त्याच्या नोट्स घेत असते ना मी. हा, तसं सांगते मला. ती जाऊ दे ना आता, त्याचं काही टेन्शन नाही. तू नको टेन्शन घेऊ. मला अभ्यास लय मस्त चालू आहे. हो, मी करतो सगळं घरी, बरोबर करतो मी. घरी असली आता मी की मग बाबूवरही लक्ष राहते. मला संध्याकाळची जाते पापड विकायले. आणि ट्युशन बरोबर संध्याकाळचीच असते. मग आबाजीच्याच भोवती होते. त्याच्यापेक्षा मी घरी असली की मी अभ्यासही करतो आणि बाबूलाही पाहतो. पिंके भांडे घासले का हे? हो आई. आता थांब, आई आलीच. आई वा इकडे, आताचा फोन आहे ना, आशा आताचा. ओ माय बाई, आशा बाई काय म्हणतात माय? थांब आली. थांब, एवढे पापड आले वापस. हे झाकून ठेवू दे. काय म्हणतात तो आत्या? दे आत्या. आई आली, आई संग बोल. हा, हॅलो.
का हो पापड विकायला गेलत्या का? हो माय सध्याच गेलती पापड विकायले. अहो ते आता आपल्या गावातलेच आहेत, तुम्ही बायकात नसाल, तिकडल्या वाड्यातल्या आहेत त्याच्या घरी ताडे आहेत ते, त्याच्या घरच्या आलते 9 किलोचे ऑर्डर आलती. मग त्याने पैसे बी दिले ते मग ते त्याचाही माल आणला आणि काही शिल्लक आणला, शिल्लकचे बी केलते 1 किलोचे. ते गेली गावात गेले अशा बाई, या ठोक मध्ये चिल्लर लय जातात ना, जातो मग कोणाच्या यातले काही उरले सुरले पापड, मग ते गावात तशीच चिल्लर विकतो म्हणून गेलती. बोला ना माय, काय चाललंय तुमचं? सगळं मजेत? मजेत आहे बहिणी, सगळं चांगलं आहे. मी येऊन राहिली म्हटलं, त्याच्यासाठी फोन केलता. ओ माय बाई, ओ माय, कोण येऊन राहिले? या ना मग, या ना. काय घोर आहे? पाहुणे आहेत का संग? अहो आज नाही हो माय, मी 2-3 दिवसांनी येतो. आज नाही, आज मी अजून पुण्यातच अजून आली नाही मी तिकडे. मी म्हणलं भाई आताच येऊन राहिल्या का, म्हणून म्हणलं भाई पाहुणे संग असतील, आमचा हाय सारा पसारा पडेल. या ना मग बाई, या ना. हो काय श्रावणी नाही येऊन राहिल्या का काही इकडे काही काम आहे माय? हो काम आहेतच आता 2-4, तर येतो म्हणलं, त्यासाठी फोन लावता. म्हटलं काय चाललंय, कसं चालू आहे. येतो मग मी, ठरलं की मी फोन लावतोच. आई व आत्याला म्हण ना श्रावणी दीदीला इकडे आण म्हणून. हो माय बाई, आशा बाई तुमची भाची म्हणते श्रावणी दीदीला इकडे आणा. हो म्हणा, तिला म्हणा येतोच म्हणा आम्ही तिकडे. आता आल्या वहिनी आम्ही घरी जाऊ. घरून मग राहिलं 1 दिवस श्रावणीला घेतलं की तुमच्या घरी, मग तुमच्या घरी 1-2 दिवस आणि मग चाललं इकडे. मग काय आता शाळा उघडल्या, आता पण तिच्या ट्युशन चालू होतात, मग काय यायला भेटते दिवाळीलो. येतो म्हणा, येतो आणतो म्हणा, श्रावणी दीदीला आणतो म्हणा. आणता तो बाई, बरं आशा बाई. आणि तुम्ही इकडचं ठरलं की मला सांगता तसा, मग मी माझ्या काम आटकून टाकतो. आता 2-3 ठिकाणच्या ऑर्डर आल्या आशा बाई. म्हणलं आपली वनकर नाही की नाही, त्याच्या भाऊजाईने बी दिली 3 किलोची. आणि ते ताडे आहे की नाही आपल्या गावातले, तर त्याच्याही घरच्या आल्या 9 किलोच्या आहेत त्याच्या घरच्या. तर हो मग मी आटपतो बरोबर. मग तुम्ही आला की कसं मग जास्त कामाचं गदाय नाही, मी कामातच राहील. मग काही बरं नाही, आपण का कोणतं का नवायचं हो का पहिल्यांदा येऊन राहिली. करा तुम्ही तुमचे काम, घेत राहा ऑर्डर भेटल्या तर. माय बी कर जा, माले बी ऑर्डर घ्या, तुमचं सगळं आटपान माई मग करून दे जा. हो ना माय, तुमचे 10 किलोचे देतो ना करून. का अशा बाई, मग आता जसान तर घेऊन ना जसान का? नाही, मी आता पैसे देऊन देईन तुम्हाला 10 किलोचे, आणि मग माझ्या हिशोबाने नेईन मी ते काही मला न्यायची घाई नाही. मी तुम्हाला पैसे देऊन देईन आणि मी माय नेत राहीन. मग तुम्ही नका त्याची काळजी करू, माय तयार करून ठेव जा फक्त. पुढच्या वर्षी लोक केल्या चालतात, मला काही सध्या घाई नाही. असंही गिराईक पाहिजे बाई, पैसा देऊन देते माल नेतच नाही. बरं ठेवतो वहिनी, येतो मी. मग हो या हो. काय गड्या, घरी नाही म्हणला तर काही सुचतही नाही, तर ते काम होते, खाय प्यायतच टाइम जाते. जाऊ दे, आज मी घरी काही बनवत नाही, तिकडेच जातो बाहेर, तिकडेच खातो. रुमाल काढला होता ना मी, कुठं ठेवला काय माहिती. ही घरी असली की बरं राहते, सगळं वस्तू वेळेवर दिसतात आणि सगळं भेटतात. ते दिसूनही नाही राहिलं सामान कुठं ठेवलं. काल मी ते लिस्ट केली ना, कुठं ठेवली काय माहिती. इथंच तर ठेवली होती. खरं नाही, घरी असली की बरं राहते. अरे यार, दूध तापवलं गेलं होतं काय, सगळं परत काम. आता हे सगळं वाया गेलं, आता दूध बसा लागते. हट, उगाच तापवलं, घरी दूध आणलं. काम कमी व्हावं तर जास्त होते. हे घरी नसली ना की खूपच डोक्याला काव आहे. घरी असली की आपल्या डोक्याला टेन्शन नाही राहत, घरचं सगळं वेळेवर भेटते आणि घरातलं टेन्शन नाही. हे अरे बापरे, हे कपडे मशीनला लावायचेच राहिले, तर राहूच देतो आता. हे रमंदा आली कीच पहिलं आता हे चड्डी धुवून टाकतो, चड्डी बनियन, हे बाकीचं पडू देतो आता इकडे. आता आली की त्या धुत राहील. त्या दूधही गेलं हे ओतू, जीवार येते ना खरंच ते. बस जाऊ दे, पडू दे, संध्याकाळीच करीन आता. अरे घरी फोनही नाही केला कडे बाबाचाही की फोन नाही आला. फोन चार्जिंग लावला होता मी, अरे हॉलमध्ये लावला आहे ना. मला आता वाटू राहिलं की त्याच्यापेक्षा मलाच गावाला जायला पुरते. ते म्हणता एवढे दिवस राहतेच कशाला मला समजत नाही. 2 दिवसाची भेट, 10 दिवसाची भेट गेली की 15-15, 20-20 दिवस येत नाही. घरचं सगळं बिगड बागड होते, वस्तू जागेवर दिसत नाही. काही म्हटलं रुमाल धुवून ठेवले नाहीत, काही दिसत नाही, काही सुचत नाही. काय जाऊन बसते काय माहित तिकडे, कशालाच जावं लागते. मी म्हणतो एक रुमाल धुतलेला नाही माझा. आता काय नेऊ मी आज. काय या बायकांना माहेरी जायची उल्हास असते काय माहिती, गेले की येतच नाही. तिकडे घरी किती पंचायत होते, एक वस्तू धड जागेवर दिसत नाही, तर जेवणाचा मेळ येत नाही. काल तिकडे बाहेर खायला गेलो, सकाळी किती पोट दुखलं किती वेळ. आता आज आता काय घरी आता असते तर देत होती काही खिचडी करून. माझं आता काय जाऊ दे तिकडे, आज जेवतच नाही त्याच्यापेक्षा. हे भाऊले फोन लावला तर यानं घेतला नाही, केलाही नाही डबल. याला दिसला नाही का मला मिस कॉल. हॅलो, अरे कुठे आहेस रे दादा. अरे वावरात होतो रे गड्या, बाई चालू आहे. आता चालू होती पाणी प्यायले, फोन होती थैलीत मी झाडाला टांगून ठेवला होता आपल्या वळाखाली.
तर आता पाहिला तर तुला फोन दिसला लावूनच राहिला तर तुला येतो तो फोन आला. बोल काय म्हणतो. वावरात काय चालू आहे. वही काढून राहिलो गड्या. काय नाही आता पाणी आलं साजरं एक वही निघते म्हटलं साजरी वयन आली तर म्हणलं एक वही काढून घ्या वावरातली. वावरातच होतो. सांग ना काय झालं. बोल ना कसं काय आहे. चांगलं आहे समजा. हो मला तर समजा चांगलंच आहे. तुला कसं आहे म्हणलं काय चालू आहे. बी आणलं का मग त्या दिवशी बाबाचा फोन आलता बी गी आणायला लागते. काय झालं मग. तू तर काही फोनही नाही लावला. मी बोललो तर रागायला नाही. एवढं काय फुकून बसा लागते. मी काय म्हणलं. नाही रे राग कायचा मॅटच का तू कायचा राग बे. चला राग कायले मानणार आहो मी. अरे फोन म्हणजे आता याची सोय लागली नाही काय. बाबानं दिले मला पैसे लागली सोय माही बियाची. मग काय तुले काय मग फोन नाही लावला. आता तुले बी आता राणीची ऍडमिशन घ्यायला लागेल काही फी गी भर लागते ना काय. तर इकडं नको टेन्शन घेऊ तू. हाय समजा बरोबर आहे लावली पी घ्यायची सोय लावली मी. वहीच काढून राहिलो तुम्ही त्या गौतम भाऊची जोडी आणली. वही काढून राहिलो होता. आता वही मारली की साजरं मग तोंड गिन निघत नाही जरा. असं 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 ना बी आणलं नाही असं असं. बरं तेच म्हटलं मी आणलं तो काय मग पुढे मग बी भेटत नाही. मागच्या वर्षी लय शॉर्टेज झालता ना मग त्यासाठीच फोन लावता. बरं बरं का रे मग काय केलं रे मग ते पिंकीचं काय फी भरायची होती ते भरली का. हा नाही म्हणे ते लावत नाही म्हणे ट्युशन. घरी करतो म्हणते ते अभ्यास. हा बाकी कसं काय तुला. हो मला समजा चांगलंच आहे. तू मा नको घेऊ टेन्शन. तू पाय बाकी घरी चांगला आहे तब्येत आहे की बेता वहिनीची बाबूची. बाबाचं कसं काय पाहिजो आता पाणी गिनी येऊन राहिलं. थंडी पडते काही तर मग खोकला गिकल्याचं पाहिजो. का रे ते तिकडल्या अंगणात ते लय हे झालं म्हणा ते गाटा. मग तर तिकडे टाका लागत होतं. आता ती काय टाकतं मी आता पाहा लागेल वाळू गिळू. आता तिकडे घर बांधणं चालू आहे त्या सखारामचं. तर त्याच्या गर्दी रेती गिती आणली की जाडी वाळू निघतेस मग घेऊन येईन. हो टाकून देतो ते मग कसं पाय की कचऱ्याची भीती नाही राहत. बरं बरं काय नाही मी सहज लावता फोन. ना म्हणलं तुला रागी आला का बा. मी त्या दिवशी रागात मग बोललो. आता कसं म्हटलं काय तुला रागच आला का बा. काही फोन नाही लावला तुला. काय बोलतो का रे किस ना. तुला कायचा राग मॅटस का तुला कायचा राग बी. आता गड्या जाऊ दे गड्या. आता मी आता काही म्हणत नाही पण चुकलो गड्या. तर जाऊ दे आता त्याचे फळ तर शेवटी माझ्या कुटुंबाला भोगा लागतात. चुकतो मी फळ ते भोगतात असं गती हाय गड्या. आता जाऊ दे गड्या. आता तू नको टेन्शन घेऊ. मी करतो समजा यंदा पीक झालं की होते समधी बराबरी. हो काही नको काळजी करू. मी मारतोच तसा चक्कर. हे तिकडेच आहेत ना. हो ना राणीचा फोन आलता आल्या का. म्या म्हणलं दिले मी येतो म्हणलं बा घ्यायला येतो म्हणे ते घरी. मी आणलं मग पिंकी संग बोलली ती. मग म्या म्हणलं सांग तिले बाबा घ्यायला येतात. तर मग ते मंदाचं म्हणणं झालं बा आम्हीच येतो 2-3 दिवसानं राहू द्या. असं का. हो का बरं बरं येतील ना मग आणून दे नापस तिचा भाऊ. मग तू काय जातं मग राहू दे मग उगाच भाड्या तुळ्याचं. तिचा भाऊ आणून देते राहू दे मग. मी पाहतो ना मारतो चक्कर. आता ते राणीची तर शाळेचं पुस्तक गिस्तक घेणं हे ते घेऊन येईन त्याले. बरं बरं चालते ना ये ना मग. हो हो ठीक आहे मग. हो रे दा ठीक आहे पाहिजे काळजी घे. हो हो औंदा पीक झालं पाहिजे भाऊले चांगलं. मग तेवढंच त्याला हातभार लागते. त्या रोजी फालतूच बोललो मी भाऊले. रागत मग बोललो. शेवटी मोठा आहे किती झालं तरी बोलायला नाही पाहिजे माहिती. जीव खवडते ना. समजा बराबरी झाल्यावर तो असे तिसरे पाय काढते. बरोबर चिकट नाही. लेकराच्या शिक्षणाचं याचं त्याचं नुकसान होते अशानं.